नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आमची वनभोजनची पिकनिक जाणार आहे चांदवण्यामध्ये आणि सर्व मंडळी पण रेडी झालेली आहे. आणि सकाळी 6 वाजता मंडळी सर्व उठलेली आहे पिकनिकला जाणारी सर्व. आणि सकाळचं वातावरण मस्तपैकी आहे आणि आता सर्व निघणार आहेत थोड्याच वेळात. तर तुम्ही पाहू शकता मंडळी आपली निघालेली आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. तर थेट व्हिडिओमध्ये राहा आणि आधी मंडळी तुम्हाला दाखवतो रेडी कशाप्रकारे झालेली आहे. सकाळ सकाळ आपल्या सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे बघा. 6:45ला कसं सूर्यदेव उगवलेला आहे इथे. आणि सकाळ सकाळ थोडंसं थंड वातावरण आहे आणि मस्त क्लायमेट आहे चांगला. आणि पिकनिक खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि चांदवण्यामध्ये आपलं जेवण होणार आहे इथे तनिष आहे. सकाळ सकाळ 5 वाजता उठलेला आहे तनिष पिकनिकसाठी. बघा कशा प्रकारे रेडी झालेला आहे. आणि इकडे आपली मंडळी आहे दुसरी, आनंद आहेत, रिद्धेश आहे, अजित आहेत. तर सर्व रेडी झालेले आहेत. आणि भाऊजी आले तिकडून केंगोदवरून, ते पण रेडी होऊन आलेले आहेत. आता पिकनिकला आपण थेट जाऊया. सागर आहे इकडे आणि इकडे सर्व रुपेश सकाळ सकाळ चहा घेतो मस्तपैकी, कडक चहा गावची आपली आणि कोरी चहा आहे. इकडे वहिनी वगैरे रेडी झाल्या, संध्या रेडी झालेली आहे, सीतामदा पाणी भरायला रेडी झालेली आहे तिथे. चला निघूया आपण थोड्याच वेळात. आणि कशा प्रकारे जेवण होणार आहे तिकडे चांदवण्यामध्ये तुम्हाला तंदुरी वगैरे दाखवणार. इथे मस्त झणझणीत गावची आपली चुलीवरची असणार आहे. खूप मजा येणार आहे पिकनिकला. तर थेट व्हिडिओमध्ये बघत राहा तुम्ही. वहिनी आलेली आहेत, मानस पण सोबत आहे. मानसला उचलून नाही घेणार, कशा प्रकारे एन्जॉय करतात पिकनिकची. चालला पाहिजे डोंगर. तुला 5 पांडवांनी मानस कातळ शिल्प मानस आपल्याला फिरायला जायचं सकाळ सकाळ. कातळ शिल्प थोडा मानसला सुस्ती होते, थोडी सकाळी लवकर उठवलेली आहे त्याला. आलेले आहेत आता बाबा रस्ता दाखवणार कशा प्रकारे आपल्याला जायचं आहे तिकडे. आपल्याला कुठल्या रस्त्याने जायचं आहे? दंडावरून जायचं आपल्याला. रस्ता दाखवणार बाबा सर्व. ते पर्यटक लोकांना ते दाखवत असतात कुठून कुठे जायचं ते. कोण आलं मुंबईवरून तर त्यांना माहिती आहे सर्व इकडचं जंगल, आपल्या जंगलातलं सर्व रस्ता वगैरे माहिती आहे, तेच असतात गावी. चला आता निघालेले आहेत सर्व. श्यामदा बसलेले आहे, सकाळ सकाळ उठले. विजयदा नमस्कार. सर्व बसलेले आहेत. हा, सकाळ सकाळचं वातावरण चांगलं असतं ना. युट्यूबर आमच्या बरोबर आहेत सगळा बरोबर. काय कुठे आहे तो दाखवतो ते. आपला मित्र सकाळ सकाळ झाडू काढतायत. सकाळी 5 वाजता उठले असतील वाटतंय. असं सर्व कामं वगैरे आवरलेली आहेत. आता थोडं पाणी वगैरे सुटणार आहे. सर्व मंडळी निघालेली आहे. सर्व आमची मंडळी आता रस्त्याने निघालेली आहे. लेडीज लोक पण खूप आहेत. ते सर्व मंडळी आपल्या पिकनिकसाठी रेडी झालेली आहे आणि आता ते रस्त्याने आपण निघणार आहेत. इथे वहिनी पण आहेत. आपली पिकनिक कशा प्रकारे होणार आहे जरा 2 शब्द बोलू शकता तुम्ही? पिकनिक म्हणजे आम्ही असं ट्रॅकिंगला चाललोय. तिथे जाऊन परत टॉप डोंगरावर करवंद काढणार, काजू काढणार, सगळं काढणार आणि खाली येऊन मस्त चिकन असं बनवून भात वगैरे करून जेवून वनभोजन करून मग घरी येणार. अच्छा, आपल्याला टॉप वरती पानबुर्जावरती जायचं आपल्याला. आपण बघूया कशा प्रकारे खालचा निसर्ग कशा प्रकारे दिसतो तो आपल्याला दिसणार आहे वरून. तर थेट आपण जाऊया, खूप एन्जॉय करूया. वहिनी खूप एन्जॉय करतात कारणामध्ये जाऊन. कशी खूप दम लागतं थोडंसं. सूर्यदेव बघा काय निसर्ग वाटत आहे मस्त. थोडं चालता येत. सर्व जंगली माणसं आहे ती. हे बघा टुरिस्ट लोक बघा, मोठा डानका हातात. कोण मध्ये आला का घातला. पर्यटक लोकांचा उत्साह खूप वाढतो याच्यामुळे, सर्व एकत्र असल्यामुळे. आता सर्व रस्ते भावांनाच माहिती आहेत. आता गावी असल्यामुळे ते सर्व दाखवतील रस्ते आपल्याला. आनंदा
एवढी बॉडी बिल्डर असताना सुद्धा त्यांना एवढे जंगलात ऍक्टिव्ह असतात ना, खूप ऍक्टिव्ह असतात ते. बघा पायामध्ये बघा बूट वगैरे मजबूत घातलेले आहेत एकदम. त्यांचा किलबिलाट तुम्ही ऐकला असणार. आवाज बघा खूप सुंदर असे आवाज येतात, मधुर आवाज येत आहेत. आणि आम्हाला त्या टोकाला जायचं आहे आपल्याला, थेट तिकडून त्या टोकापर्यंत पोचायचं आपल्याला. निसर्ग वातावरण दंडावरती पोचलेलो आहेत आपण. कोकणचा रानमेवा सुरुवात झाली खायला सर्वांची. बघा मस्तपैकी गोड असणार आहेत करवंद. पाहूया करवंद बघा किती गोड आहेत. बघा असे खाल्ल्यानंतर मस्त लाल लाल असतात ते. मस्त आहे, एक नंबर. भरपूर करवंद आहेत आता इथे. पाऊस येतात. रायवल आंबे बघा कशा प्रकारे लागलेले आहेत, मस्त तयार झाले आहेत, फुल तयार झालेले आहेत. आणि इकडे कोण आता सध्या तर कोण नाही आहेत. जंगलामध्ये आंबा आहे आणि आम्ही मध्यभागी आहे जंगलाच्या. आता चार साईडला जंगल आहे. कशा प्रकारे आंबे लागलेले आहेत. रायवल आंबे खूप लागलेले आहेत. रायवल नाही खाली काय पडलेले नाही ना, अशा वेळी पडलेले पण आंबे भेटतात. आंबा वहिनी खाता येईल तिथे. बघा कशा प्रकारे आहे. कच्चा आहे ना. हाय जरा आंबट जास्त आहे. आंबट जास्त आहे तो. आंबट आहे ना. आपण जंगलाच्या सेंटरमध्ये आले आहोत, मध्यभागी आहेत. आता पुढे पण आपल्याला आंबे भेटतील बघा. रायवल आंबे भेटणार आपल्याला पुढे. सगळी वीरप्पनची माणसं आहेत. सगळी वीरप्पन गँग आली आहे, गँग. वीरप्पन कातळ कोण गँग. वीरप्पन काय तू हात का करतात. गाल्या मारा रे. मामा काय करतात. रस्ता खाली करून जातात. भावी आमदार पुढे गेले. कोयती घेतला पुढे एक कोयती आहे, मागे एक कोयती. पाहू शकता तुम्ही मोराचा आवाज बघा, आवाज येत आहे. मोर आणि रानकोंबड्यांचा आवाज येत आहे. आपण जंगलात पूर्ण घुसलेलो आहे आतमध्ये. मंडळी पुटी शूट करता येते. आवल्याचं झाड आहे. वहिनीने आवला टेस्ट केलाय. जरा खट्टा जास्त आहे ना. तुरट आहे एकदम. आता मीठ घेतलंय त्याच्यासह. छान आहे ना. आता कोकणात रानमेवा. नाही थोडे तरी आकट चव आहे. खाऊ शकता तुम्ही पण. चव बघू शकता. ना साईज एवढीच असते ना की मोठे असं. आपण खाली बघायला तेवढी साईज होती. जरा आवले खा लगेच. गोड कसले. आवला कधी गोड नसतो. त्याच्यासाठी कोकणामध्ये आपल्या जंगलामध्ये फिरावं लागेल. थोडं 5 मिनिटात आपण पानबुरुजावरती पोहोचणार आहेत. आणि ही सर्व मंडळी आमची थकली आहे थोडीशी. वर उंचावरती आले जात. खूप उंची खूप आहे. हा इकडून जाऊया सर. आणि समुद्र सपाटीपासून खूप उंचावरती आहे. शेवटच्या टोकावरती आम्ही चाललो. आणि रवीने हे अशा प्रकारे हे लाकूड घेतल्यासोबत. रव्या तिथून ते काटे मारायचा रस्ता बनवायला लागेल की नाही. रस्ता नाही आहे. आणि कोकणी माणूस काय पण करू शकतो. कोकणी रान माणूस कुठून पण घुसू शकतो, कुठून पण रस्ता करू शकतो. एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे कोकणी माणसामध्ये.
हर हर महादेव. हे बघा डुकरांनी इथे अवस्था बेकार केलेली आहे. इथे बघा रान डुकर सुसरट असं रान डुकरांचा. हा आणि आवळ्याचं झाड पुन्हा एकदा आपल्याला लागलेलं आहे आणि खूप सारे आवळे लागलेले आहेत बघा. पूर्ण झाड भरलेलं आहे. सर्वांनी लवकर या वरती. माणस बघा कसा झोपला आहे. माणाचा मार्ग आहे किती जंगल आहे इथे बघा. गणपती आरती घेऊन जातात म्हणजे पूर्ण तो पण खुश झालेला आहे. पूर्ण मी पण जाऊ शकतो जंगलातून आणि कंटाळला पण नाही. मजा करते तो पण. फायनली पानबुर्जावरती पोहोचलेले आहेत. पाहू शकता वहिनी पानबुर्जावरती चढलेले आहेत. इकडे चालायचं आता चालायचं उंचावरती. हेलिकॉप्टर पहिला झेंडा आम्ही काढलेला आहे. हा खूप मजा आली खालून येताना. आम्ही वाट चुकला आणि इथे हेलिकॉप्टर उतरायचे त्यावेळी कारण इथे निरीक्षण करायला यायचे. थोडासा पहिले लोक यायचे इथे. मध्ये पर्यटन स्थळ आहे. पर्यटक स्थळ हे खूप मोठं स्थळ आहे. पण आज जंगल झाल्यामुळे थोडं घनदाट जंगल आहे इकडे. आणि इथे असं पण बोल. जे पानबुरुज आहे ते 5 पांडवांनी बांधलेले आहे. इथे पाहू शकता इथे शिड्या होते वर चढायला. हा पानबुरुज आपल्याला भेटलेला आहे इथे आणि निशाणी पण आपल्याला भेटलेली आहे. इथे ग्रह तारे बघितले जातात. येस. आणि इथे पाहू शकता दुर्बीण लावली जाते. इथे दुर्बीननी आपले ग्रह वगैरे आहेत ना ते वरती निरीक्षण केले जातं. कशा प्रकारे ग्रह तारे फिरतायत पाहू शकता. खूप उंचावरती ना आपल्याला इथे ना की आपला हरणाचा किल्ला पण इथून दिसतो. पण आता ही झाडी असल्यामुळे थोडंसं आपल्या दुर्बीण असते तर दिसलं असतं आपल्याला. हा स्पॉट खूप मोठा आहे आणि जागा एकमेकांवर म्हणजे पर्यटक लोकांची इच्छा असते बघा. हे पाहू शकता हे 5 पांडवांनी बांधलेलं आहे इथे. हे पानबुरुज. फायनली पानबुरुजावरती आपण पोहोचल्यावर खूप मजा आलेली आहे. सकाळी 7 वाजता आपण पोहोचलेलो आहेत आणि इथे फोटोशूट करतायत. इकडे बघा इकडे बघा. पर्यटक लोक सर्व पानबुरुजावरती फोटोशूट करतायत. पाडा मला घ्या. तुला कुठे घेऊ सांगतो. इथून या स्पॉट वरून वरचे तारे आणि सगळे पूर्ण आभाळ एकदम जवळ आहे. त्यामुळे इथून बरीचशी लोक आकाशाचं निरीक्षण करण्यासाठी या स्पॉट वरती येतात. आणि काही वर्षापूर्वी आपल्या मिलिटरीची सगळी माणसं इथे येऊन गेली होती आणि पूर्ण याचा सर्वे केला होता. आणि सगळ्यात हा टॉपचा स्पॉट हा आहे. खूप उंच आहे समुद्र सपाटीपासून. खूप उंच आहे आणि या आपले म्हणजे 4-5 गावे इथून दिसत आहेत त्याचे वरून. तर बघितलं कुठला दादा किल्ला दिसतो? हरणाईचा किल्ला. हरणाई किल्ला हा इथून दिसतो. सर्व मंडळी आपली गड चढलेली आहे वरती आणि उत्साह वाढलेला आहे त्यांचा. एक पायरी पास केलेली आहे त्याने. आता याच्या पुढे आम्ही जाणार आहोत 5 पांडवांनी जी चित्र काढली. ती 5 पांडवांची चित्र बघण्यासाठी, कातळ शिल्प बघण्यासाठी आम्ही पुढे जाणार आहोत. थेट आपण तिकडे जाऊया आता. हा स्पॉट चांगला वाटला सर्वांना. मस्त वाटला. घनदाट जंगलामध्ये टॉपचं उंच शिखर पार केलेलं आहे.